मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे वितरण सध्या बऱ्याचशा महिलांना अजूनही भेटलेले नाही। जवळपास 40 ते 45% महिलांना अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकही रुपया भेटलेले नाही। याची कारण काय आहेत, तुम्हाला पैसे भेटणार आहे की नाही भेटणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला पैसे भेटले नाहीत तर काय प्रोसेस करायची ही पण माहिती तुम्हाला भेटणार आहे। पाठीमागे आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलाय सकाळी आपण, त्यामध्ये आपण आपला फॉर्म अप्रूव्ह आहे का नाही हे पण तुम्हाला चेक करता येईल। ज्यांना आपला फॉर्म अप्रूव्ह आहे का नाही हे चेक करायचे आहे त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या इंस्टाग्रामची लिंक भेटेल। डिस्क्रिप्शन मध्ये जा, इंस्टाग्राम लिंक वर क्लिक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुम्हाला ती आपला फॉर्म चेक करण्याची अप्रूव्ह किंवा रिजेक्ट आहे हे स्टेटस आपले चेक करण्याची लिंक तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो केल्यानंतर भेटणार आहे। त्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जा या व्हिडिओच्या, त्या ठिकाणी तुम्हाला इंस्टाग्राम लिंक भेटणार आहे। तर महत्त्वाचा विषय म्हणजे आज वितरण चालू आहे का, तर आपल्या भेटलेल्या अपडेट नुसार आज कोणत्याही जिल्ह्यामध्ये एकही रुपयाचं वितरण झालेलं नाही। याचा अर्थ शनिवार थोडेफार प्रमाणात वितरण झाले, एकदम नॉर्मल प्रमाणात वितरण झाले, रविवार वितरण पूर्णपणे बंद होते आणि सोमवार आज कोणतेही अपडेट नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचं वितरण झाले नाही। याचा अर्थ जवळपास 60% चान्सेस असा आहेत की या योजनेचे वितरण सरकारच्या निर्णयानुसार, सरकारच्या धोरणानुसार कंप्लीट झालेले आहे। पण सरकारला ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की जवळपास 40 ते 45% महिलांना अजूनही एकही रुपया, दोन्ही हप्त्यामध्ये एकही रुपया भेटलेला नाही ना। मार्च हप्ता भेटलेला ना एप्रिलचा हप्ता भेटलेला आहे आणि पैसे भेटले का भेटले नाही याचं कारणही त्यांना अजून माहिती पडलेले नाही। आता बऱ्याचशा सोशल मीडियामधून सांगण्यात येत आहे किंवा काही नेत्यांमार्फत सांगण्यात येत आहे की जर तुमची मार्च आणि एप्रिलचं पेमेंट आलं नसेल तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे महिला व बाल विकास कार्यालय असतं, ऑफिस असतं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक अर्ज द्या। अर्ज देऊन तुमचे डॉक्युमेंट केवायसी असतील ते सबमिट करा। तर अर्जाचा फॉर्मॅट आणि त्यासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इंस्टाग्रामवर आपल्या भेटून जाईल। इंस्टाग्राम आयडी फॉलो करून ठेवा, इंस्टाग्राम आयडी आपली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। लाडकी बहीण योजनेचे सर्व डिटेल तुम्हाला इंस्टाग्रामवर स्टेप बाय स्टेप भेटून जातील। ज्यांनी अजूनही इंस्टाग्राम आयडी आपण फॉलो केली नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉलो करून घ्या, कारण की या योजनेची संपूर्ण माहिती आपण इंस्टाग्रामवर डिटेल स्टेप बाय स्टेप देणार आहोत। आता ज्या महिलांना फेब्रुवारीमध्ये पण हप्ता आलेला नाही, तर यामध्ये भरपूर महिलांना असा प्रॉब्लेम आहे की केवायसी केल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पण हप्ता आलेला नाही। त्यांनी लक्षात घ्या की तुमच्या केवायसी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले, तुम्ही केवायसी करताना काही ना काहीतरी चूक केलेली आहे। ज्या महिलांनी केवायसी करताना चूक केली असेल अशाच महिलांना फेब्रुवारीपासून हप्ते आलेले नाही। ज्यांना फेब्रुवारीमध्ये हप्ते आलेले आहेत याचा अर्थ तुमची केवायसी ओके झालेली आहे, पण त्यानंतर काहीतरी अडचण आलेली आहे, तुमच्या फॉर्म मध्ये अडचण आली, तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी त्रुटी निर्माण झालेली आहे, तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी स्क्रुटनी निर्माण झाली, त्यामुळे तुमचा फॉर्म त्या ठिकाणी पेंडिंग ठेवलेला आहे। आता विषय असा आहे की यापुढे हप्ते येणार का, आज हप्ते चालू होणार का, आज नाही झाले तर उद्या, जर मंगळवार आहे तर उद्या हप्ता येण्याचे चान्सेस खूप कमी आहे, कारण की सोमवार नंतर एक दिवस गॅप होऊन असा हप्ता आतापर्यंत योजना चालू झाल्यापासून कधीही आला नाही। एक दिवस गॅप घेऊन, जर त्या दिवशी सुट्टी नसेल, त्या दिवशी ऑफ नसेल, तर त्या दिवशी गॅप दुसऱ्या दिवशी जर चालू असेल, तो दिवस जर वीकेंडचा चालू दिवस असेल तर त्या दिवशी तुमचा हप्ता जर वितरण झाले नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी वितरण होणे हे खूप कमी प्रमाणात झालेच नाही आतापर्यंत योजना चालू झाली। याचा अर्थ असा होतो की आज जर वितरण झाले नाही तर जर सरकारने असं मान्य केलेलं आहे की ज्या बहिणींना आपल्याला वितरण करायचं आहे तेवढ्या बहिणीपर्यंत त्यांनी लाभ पोहोचवलाय। आता 40% ते 50% महिलांचं काय करायचं हा प्रश्न अजूनही तसाच राहिलेला आहे। तर घाबरू नका, भरपूर महिलांना अजून जो आहे तो मार्च आणि एप्रिलचा लाभ भेटलेला नाही। याबद्दल आपण या चॅनलवर असेल किंवा आपल्या इंस्टाग्राम आयडीवर असेल जरूर काही ना काहीतरी जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार, आपल्या अर्जामध्ये काय प्रॉब्लेम असेल, इतर काय प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार। पण सरकारची मानसिकता हवी की एवढ्या प्रमाणात महिलांना पैसे जे हप्ते आहेत ते देण्यासाठी, ही खूप महत्वाची आणि खूप मोठी बाब आहे। आता या स्थितीला जर आपण विचार केला तर ज्या गरजूवंत महिला आहेत त्यांनाच हप्ते आलेले नाहीत। भरपूर अशा महिला आपल्याला कमेंट करतात की सर आम्हाला आमच्या अर्जामध्ये काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला पहिल्यापासून हप्ता येत आहे, आम्ही या क्रायटेरियामध्ये, या योजनेमध्ये संपूर्णपणे बसत आहोत, तरीही आम्हाला या मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही। तर याचे कारणे अजूनही आपल्या समोर आलेले नाहीत। तर याबद्दल सरकारला विचारण्याची गरज आहे की नक्की का हप्ता बंद केला आहे।
तर डिटेल व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी आपला हा चॅनल असेल, युट्यूब चॅनल असेल, ज्यामार्फत तुम्हाला 100% खात्रीशीर सत्य आणि खरी बातमी देते. ज्या टायमिंगला हप्ते येतात, आपण या अगोदर पण भरपूर प्रमाणात या योजनेवर व्हिडिओ बनवले आहेत. इथून पुढेही अपडेटचे व्हिडिओ बनवणार आहोत. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जर हप्त्याविषयी काय अपडेट आली तर 100% तुम्हाला जे हप्ते आल्या किंवा वितरण सुरू झाल्या माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जर हप्ते आज 2 दिवसात आले नाही तर अर्जाची प्रोसेस किंवा जी तक्रार करायची असते, ऑनलाईन पण काही तक्रारी करू शकता, ती ही प्रोसेस आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, इतर लोकांपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरही आपल्या बहिणी असतील त्यांनाही त्याबद्दल माहिती भेटून जाईल. तर अर्जाची पूर्ण प्रोसेस, ऑनलाईन कशी तक्रार करायची याची पूर्ण प्रोसेस आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आज जर नाही आला तर ती आपण प्रोसेस तुम्हाला नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल